या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्समध्ये रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा पार्ट अभ्यासतोय आणि त्यामध्ये एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा एक फॉर्म्युला आपण मिळवलेला होता, तो म्हणजे L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. आणि एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचाही फॉर्म्युला मिळवलेला होता, टो इज इक्वल टू I इंटू अल्फा. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढचा आर्टिकल या टॉपिक मधलं शिकायचं आहे, ते म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये अँग्युलर मोमेंटमचं कॉन्झर्वेशन आपल्याला बघायचं आहे. अँग्युलर मोमेंटम हा आपण L या अक्षरानं लिहितो. याचं एक स्टेटमेंट आहे, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सोपं स्टेटमेंट आहे. इफ देर इज अ नो एनी एक्सटर्नल टॉर्क और नो एनी एक्सटर्नल टॉर्क एक्टिंग ऑन अ बॉडी, देयर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्झर्व्ड और कॉन्स्टंट. किंवा इथं नो एक्सटर्नल टॉर्क, टोची किंमत 0 घेतली असता, टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज 0, देयर अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्झर्व्ड, म्हणजे L इज इक्वल टू कॉन्झर्व्ड, किंवा यालाच आपण कॉन्स्टंट असंही म्हणतो. मग कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये या ठिकाणी एक आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू किंवा L बार इज इक्वल टू, फॉर्म्युला हा माहित आहे, वेक्टर L इज इक्वल टू वेक्टर R क्रॉस वेक्टर फी. हा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे, मागच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे. अँग्युलर मोमेंटम और द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ सिस्टम इज L बार इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टम इज L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार, किंवा ह्यालाच आपण वेक्टर L इज इक्वल टू वेक्टर R क्रॉस वेक्टर P असं म्हणतो. आता याचं कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम किंवा याचा फॉर्म्युला मिळवण्यासाठी आपल्याला here L is the angular momentum, R is the position vector and P is the linear momentum. याचं डिफरन्सिएशन घ्यावं लागेल. डिफरन्सिएशन घेतल्यानंतर काय फॉर्म्युला मिळतोय तो बघायचा. डिफरन्सिएशन घेत असताना इथं याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे आपल्याला माहित आहे dl बार अपॉन dt घेत असतो इज इक्वल टू, याचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना जो प्रॉडक्टचा फॉर्म्युला आहे तो इथे वापरायचा. मग प्रॉडक्टचा फॉर्म्युला काय आहे, एकदा हा घ्यायचा याचं डेरिव्हेटिव्ह प्लस एकदा हा आहे तसा लिहायचा याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तो फॉर्म्युला इथं आहे तसा आपल्याला मिळवायचा आहे, लिहायचा आहे. आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतो. डी बाय डी टी ऑफ, मॅथ्स मध्ये हे झालेलं आहे तुम्हाला, एक्स डॉट पी इज इक्वल टू किंवा एक्स इंटू पी. याचं डेरिव्हेटिव्ह काय येतंय, एक्स इंटू डी वाय अपॉन डी टी प्लस वाय इंटू डी एक्स अपॉन डी टी. तशाप्रमाणे सेम इथं हे आहे तसं याचं डेरिव्हेटिव्ह आर बार इंटू डी पी बार अपॉन डी टी प्लस पी बार इंटू डी आर बार अपॉन डी टी. आहे तसा फॉर्म्युला आपण इथं वापरला, दुसरं काही केलेलं नाही. आर बार आहे तसा डी पी बार अपॉन डी टी प्लस पी बार आहे तसा डी आर बार अपॉन डी टी. बट वी नो दॅट, पण आपल्याला माहित असलेले काही फॉर्म्युले आहेत. ते कोणते फॉर्म्युले आपल्याला माहित आहेत, त्यामध्ये
डी पी बार अपॉन डी टी हा जो आहे डी पी बार अपॉन डी टी ची किंमत म्हणजे एफ बार असते. डी पी बार अपॉन डी पी इज इक्वल टू एफ बार. आणि इथं असलेली जी किंमत आहे डी आर बार अपॉन डी टी ही किंमत म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये झालेलं आहे. आर म्हणजे डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, पोझिशन वेक्टर आहे, त्याचा रेट घ्यायचा म्हणजे वेलोसिटी असते. म्हणून डी आर बार अपॉन डी टी म्हणजे वेलोसिटी फी और फी बार. या दोन्ही किमती आपण इथं ठेवल्या अँड किंवा कॉमा देऊया. पी बार म्हणजे लिनियर मोमेंटम आहे. पी बारची किंमत आपल्याला माहित आहे एम इंटू व्ही बार किंवा एम क्रॉस व्ही बार. या सगळ्या किमती आपण इथं ठेवल्या तर डी एल बार अपॉन डी टी इज इक्वल टू पुढे फॉर्म्युला मिळेल डी एल बार therefore dl bar upon dt is equal to dl bar upon dt चा फॉर्म्युला आहे तसा r बार इंटू dp बार अपॉन dt त्याच्याबद्दल f बार किंवा वेक्टर f आपण म्हणतोय तो वेक्टर f आहे तसा लिहिला प्लस p बार म्हणजे m क्रॉस p बार प्लस m क्रॉस पी बार इंटू डी आर बार अपॉन डी टी. डी किंवा वेक्टर डी आर अपॉन डी टी म्हणजेच फी वेक्टर व्ही म्हणजेच फी बार आहे. इथं आपण याच्याबद्दल फी बार लिहिलं आणि हे एवढं ब्रॅकेट मध्ये लिहिलं, याला ब्रॅकेट केला आपण. बाकीच्या टर्म आहे तशा बट सगळ्या आहेत तशा लिहिलेल्या आहेत. वी नो दॅट सेम क्रॉस प्रोडक्ट म्हणजे फी बार क्रॉस फी बार इज इक्वल टू 0 असते. याची किंमत ही 0 असते आणि ती किंमत इथं ठेवली तर आपल्याला डी एल बार अपॉन डी टी काय मिळेल. देअरफॉर द फॉर्म्युला ऑफ डी एल बार अपॉन डी टी इज इक्वल टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ किंवा आर बार क्रॉस एफ बार प्लस एम इंटू 0 म्हणजे ही टर्म पूर्ण 0 आली तर राहिलेली टर्म कोणती आहे. देअरफॉर डी एल बार अपॉन डी टी इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. बट वी नो दॅट द टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज आपण एक्सप्रेशन फॉर टॉर्क अँड मोमेंट ऑफ इनर्शिया याच्यामध्ये टॉर्क काढलेला होता आणि तो टॉर्क काय होता फोर्स एफ इंटू आर होता. फोर्स एफ इंटू आर. मग आपण टो बार काय घेतो आर बार क्रॉस एफ बार. मग इथं आर बार क्रॉस एफ बार ची किंमत काय मिळेल. हे प्लस एम क्रॉस एम इंटू 0 0च येणार आहे. राहिली टर्म एवढीच म्हणजे डी एल बार अपॉन डी टी इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार म्हणजेच टो बार. दिस इज द फॉर्म्युला ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. बट परंतु इथं द टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज 0. टॉर्क टोची किंमत 0 घेतली. टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज 0. देअरफॉर इथं किंमत 0 ठेवली. देअरफॉर dl bar upon dt equal to 0. टॉर्क टो ची किंमत 0 घेतली असता dl bar upon dt ची किंमत 0 मिळते. परंतु l bar is equal to किंवा l is equal to conserved or constant. हे खूप महत्वाचं. ही टर्म सर्वात महत्वाची आहे. याच्यावरून स्टेटमेंट आपल्याला लिहिता येतं, स्टेटमेंट करता येतं. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आणि त्या स्टेटमेंट मध्ये याच्यावरून लिहायचं इफ द टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज 0 देअरफॉर इट्स अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्झर्व्ड. और इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बॉडी देअर अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्झर्व्ड.
टॉर्क टोची किंमत 0 घेतली तर याला हा कॉन्झर्व्ह मिळतो. हा फॉर्म्युला आपण टॉर्कचा फॉर्म्युला, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला याच्यावरून मिळवलेला आहे. इथपर्यंतचा जो पार्ट आहे त्याला आपण अँग्युलर मोमेंटम किंवा कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणतोय. आता काही एक्झाम्पल्स आपल्याला कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये बघायचे. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे काही एक्झाम्पल्स आहेत. असं कधी होतं, कुठल्या एक्झाम्पल मध्ये असं होतंय, टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बॉडी 0 असताना एल हा अँग्युलर मोमेंटम त्या बॉडीचं कॉन्झर्व होतं किंवा कॉन्स्टंट होतं. कोणतीही बॉडी मोशन मध्ये असेल तर त्याचं अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट कधी राहतं, त्याचा टॉर्क हा 0 असतो त्यावेळेला. टॉर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किंवा त्याची पोझिशन वेक्टर, याची किंमत 0 असते त्यावेळेला. याला हा कॉन्झर्व्ड होते. मग हे कोणत्या एक्झाम्पल मध्ये होते, काय एक्झाम्पल्स आहेत आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमच्या एक्झाम्पल मध्ये बॅलेट डान्सर, बॅलेट डान्सरचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये ड्युरिंग आईस बॅलेट द डान्सर्स हॅव टू अंडरटेक राउंड्स ऑफ स्मॉलर अँड लार्जर एरिया. The dancer come together while taking the rounds of smaller radius. In this case, the moment of inertia of their system becomes minimum and the frequency increases to make it thrilling. This example, or इथं फक्त बॅलेट डान्सर एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. बॅलेट डान्सर हे एक्झाम्पल कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं आहे. त्यानंतर पुढे ॲक्रोबॅट इन अ सर्कस, सर्कस मध्ये असलेल्या ॲक्रोबॅटचं हे एक्झाम्पल या कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम सारखं असेल. त्यापुढं स्पोर्ट्स लाईक आईस स्केटिंग, आईस स्केटिंग ज्या स्पोर्ट्स मध्ये आहेत त्याचंही एक्झाम्पल कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं आहे. आणि डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल, स्विमिंग पूल मध्ये जो डायव्हिंग करतोय, व्हाईल ऑन द डायव्हिंग बोर्ड द डायव्हर्स stretch their bodies so as to increase the moment of inertia. Immediately after leaving the board, they fold their body. This reduces the moment of inertia considerably. As a result, the frequency increases and they can complete more rounds in air to make the show attractive. Again, while entering into water, they stretch their body into a streamlined shape. This allows them a smooth entry into the water. This is the example of conservation of angular momentum. इथपर्यंतचा जो सिलेबस आहे तो आपल्या या वर्षाच्या बोर्ड एक्झाम साठीचा सिलेबस आहे. जो काही सिलेबस रिड्यूस केलेला आहे त्यामध्ये या टॉपिक मधला जो पार्ट आहे तो म्हणजे रोलिंग मोशन. याच्या पुढचा पार्ट आहे रोलिंग मोशनचा. तो रोलिंग मोशनचा पार्ट आपल्या सिलेबस मधून यावर्षी रिड्यूस केलेला आहे, कमी केलेला आहे, त्यामुळे तो आपण अभ्यासक्रम यावर्षी घेत नाही. याच्या पुढं आपल्या टेक्स्टबुक मध्ये, तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर सगळ्यांनी टेक्स्टबुक मध्ये बघून घ्या आणि पेज नंबर 21 आणि पेज नंबर 22 या 2 पेज नंबरवरती आपल्याला टेबल दिलेले आहेत. खूप महत्वाचे, या टॉपिक मध्ये सर्वात महत्वाचे टेबल आहेत. काय टेबल मध्ये दिलेलं आहे, अॅनालॉगस क्वांटिटीज बिटवीन ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन या दोन्हीच्या अॅनालॉगस क्वांटिटी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामध्ये टेबल मी वाचतोय, तुम्ही परत चेक करू शकता किंवा परत एकदा बघू शकता. क्वांटिटी, त्याचे सिम्बॉल अशा प्रमाणे आणि इंटर रिलेशन, त्याच्यामधलं रिलेशन दिलेलं आहे. लिनियर डिस्प्लेसमेंटचं नोटेशन यस, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा, त्याचं रिलेशन एस इज इक्वल टू किंवा एस बार इक्वल टू थिटा बार क्रॉस आर बार. त्याच्या पुढे लिनियर व्हेलॉसिटी फी बार इज इक्वल टू डी एस बार अपॉन डी टी. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा बार इज इक्वल टू डी थिटा बार अपॉन डी टी. देअरफॉर फी बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. त्या पुढचा फॉर्म्युला आहे लिनियर ऍक्सेलरेशन ए बार इज इक्वल टू डी व्ही बार अपॉन डी टी. अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा बार इज इक्वल टू डी ओमेगा बार अपॉन डी टी. हे सर्क्युलर मोशन मधला पार्ट आहे पूर्ण हा, आणि त्याचं रिलेशन अल्फा बार इज इक्वल टू ए बार क्रॉस आर बार. इनर्शिया और मास एम या अक्षराने लिहायचं आहे.
रोटेशनल इनर्शियावर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय या अक्षराने लिहायचं आहे आणि त्याचा फॉर्म्युला आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर एम इज इक्वल टू समेशन एम इंटू आर स्क्वेअर किंवा एम आय आर आय स्क्वेअर. लिनियर मोमेंटम पी इज इक्वल टू एम व्ही आपण घेतलेला फॉर्म्युला. अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू आय ओमेगा आणि अँग्युलर मोमेंटमचा रिलेशन हा एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार आहे. त्यापुढं फोर्स एफ इज इक्वल टू डी पी बार अपॉन डी टी, टॉर्क टो इज इक्वल टू किंवा टो बार इज इक्वल टू डी एल बार अपॉन डी टी, टॉर्क टो बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. आणि वर्कचा फॉर्म्युला टेबलमध्ये पूर्ण दिलेला आहे. डब्ल्यू इक्वल टू एफ इंटू एस वर्क इज इक्वल टू डब्ल्यू इक्वल टू टो इंटू थीटा किंवा टो बार इंटू थीटा बार. पॉवर पी इज इक्वल टू डी डब्ल्यू अपॉन डी टी इज इक्वल टू एफ बार इंटू व्ही बार. पॉवर पी इज इक्वल टू डी डब्ल्यू अपॉन डी टी टो बार इंटू ओमेगा बार. आता हा सगळा पार्ट ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मध्ये काय फॉर्म्युला मिळतो आणि रोटेशनल मध्ये काय फॉर्म्युला मिळतो त्याचा टेबल दिलेला आहे. तो व्यवस्थित अभ्यासा. त्याच पेजवरती 21 पेजवरती अजून एक टेबल दिलेला आहे. तो टेबल काय आहे बघा. एक्सप्रेशन्स फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सम सिमेट्रिक ऑब्जेक्ट. काही सिमेट्रिक ऑब्जेक्टचे मोमेंट ऑफ इनर्शिया मिळवायचे असतात. त्याचे फॉर्म्युले डायरेक्ट आपल्याला टेबलमध्ये दिलेले आहेत. ऑब्जेक्ट ऍक्सिस एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि फिगर. आता ऑब्जेक्टमध्ये थिन रिंग और हॉलो सिलेंडर. थिन रिंग और हॉलो सिलेंडर या ऑब्जेक्ट आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे. ऑब्जेक्ट कसला आहे ते समजलं पाहिजे. त्याचं सेंट्रलचं ऍक्सिस आहे. ऍक्सिस त्याच्या सेंट्रल असताना आणि एक्सप्रेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग आणि हॉलो सिलेंडरचा आय इज इक्वल टू एम इंटू आर स्क्वेअर असतो. त्याचे डायग्राम किंवा फिगर दिलेले. थिन रिंग असेल तर त्याच्या डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन रिंग अबाउट इट्स डायमीटर इज असं असतं आणि त्यावेळेचा तो फॉर्म्युला आय इज इक्वल टू 1/2 एम आर स्क्वेअर डायग्राम मध्ये दिलेला आहे. ते बघू शकता तुम्ही. अॅन्युलर रिंग और थिक वॉल्ड हॉलो सिलेंडर सेंट्रलचा आय इज इक्वल टू 1/2 एम R2 स्क्वेअर प्लस R1 स्क्वेअर त्याची डायग्राम दिलेली आहे. युनिफॉर्म डिस्क और सॉलिड सिलेंडर सेंट्रलचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1/2 एम आर स्क्वेअर. डिस्क और सॉलिड सिलेंडर आपण घेतलेला आहे. युनिफॉर्म डिस्कचा डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर अपॉन 4 असतो. डायग्राम मध्ये दाखवलेला आहे बघा. थिन वॉल्ड हॉलो स्पियर त्याच्या सेंट्रलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू 2/3 एम आर स्क्वेअर. सॉलिड स्पियर वेगळा आणि हॉलो स्पियर वेगळा. त्यामध्ये डायग्राम मध्ये दिलेलं असतं. सॉलिड म्हणजे भरीव गोळा असतो आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रलचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 एम आर स्क्वेअर असतो. युनिफॉर्म सिमेट्रिक स्पेरिकल शेल सेंट्रलचा 2/5 एम इन ब्रॅकेट R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर अपॉन R2 क्यूब R2 रेज टू 5 मायनस R1 रेज टू 5 अपॉन R2 क्यूब मायनस R1 क्यूब त्याची डायग्राम दिलेली. त्यापुढं थिन युनिफॉर्म रॉड और रेक्टँग्युलर प्लेन आणि त्याचे परपेंडिक्युलर लेंथ अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर त्याचा एम आर स्क्वेअर अपॉन 12 असतो किंवा एम एल आपण लेंथ एल घेतलेली असेल तर एम एल स्क्वेअर अपॉन 12 असतो. थिन युनिफॉर्म रॉड और रेक्टँग्युलर प्लेट परपेंडिक्युलर टू लेंथ अँड अबाउट वन एंड दॅट इज आय इज इक्वल टू 1/3 एम आर स्क्वेअर. युनिफॉर्म प्लेट और रेक्टँग्युलर पॅरलेलोपिपेड. पॅरलेलोपिपेडचा फॉर्म्युला हा आय इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 12 असतो. आणि शेवटचे दोन राहिले ते म्हणजे सॉलिड रिंग सर्क्युलर कोन आणि हॉलो राईट सर्क्युलर कोन. त्याचे सेंट्रलचे दोन्हीचे फॉर्म्युले. सॉलिड रिंग सर्क्युलर कोनचा आय इज इक्वल टू 3/10 एम आर स्क्वेअर असतो म्हणजे शंकू. वासुदेवाच्या टोपीचा आकार शंकूचा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि एक हॉलो असतो एक सॉलिड. हॉलो म्हणजे भरीव असलेला. शंकू म्हणजे आईस्क्रीमची कांडी त्याच्यामध्ये आईस्क्रीम भरलेलं असतं ते भरीव आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि नुसती टोपी आहे आतून पोकळ आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. जो भरीव सॉलिड जो तुमचा कोन आहे राईट सर्क्युलर कोन आहे. राईट सर्क्युलर कोन म्हणजे शंकूचा आकार त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 3/10 एम आर स्क्वेअर आहे. 3/10 एम आर स्क्वेअर. आणि हॉलो राईट सर्क्युलर कोन सेंट्रलचा मोमेंट ऑफ इनर्शिया
mr²/2 किंवा 1/2 mr². त्याचे डायग्राम दिलेले आहेत. इथंपर्यंतचा जो सिलेबस आहे तो या टॉपिकमधला आपल्या बोर्ड एक्झामचा सिलेबस आहे. इथून पुढचा जो पार्ट आहे तो एक्सरसाइज आहे. एक्सरसाइजमध्ये काही क्वेश्चन दिलेले आहेत, एक्झाम्पलही दिलेले आहेत. मला वाटते क्वेश्चन नंबर 1 आणि 2 असे 2 क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 2 हा MCQच आहे आणि क्वेश्चन नंबर 2 हा ब्रॉड क्वेश्चन्स आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पलही आहेत. तुम्हाला जेवढे सुचतात तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढं कंटिन्यू करूयात. स्टॉप हिअर.